हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाक बनवते मी. आज थोडं पटपट आवरते कारण नानींच्या घरी पुऱ्या आहे. आज काल जे सारण भिजू घातलं आम्ही, तर आज पुऱ्या आहे कारण गुड्डी दिदी उद्या त्यांच्या घरी जाणार आहे. कसं पळत आलं, याला भूक लागली असणार आहे. आता भूक लागल्याशिवाय असं इथं पळत येत नाही. देते जागा पण माहिती, त्यामुळं बरोबर तिथं जाऊन उभं राहिलं परत. तर आज पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यामुळं थोडंसं पटकन आवरून घेते. तर आज मी वांग्याची भाजी बनवली. हे बघा, वांग्याची भाजी बनवली आहे. आता बाजरीच्या भाकरी बनवायची आहे, तर पटकन भाकरी बनवून घेते, कपडे वगैरे धुवून घेते आणि मग जाते. 10 वाजेनंतर करायच्या वाटतं पुऱ्या. तर मग तोपर्यंत सगळं आवरून घेते, जेवण वगैरे. चला, सगळं काम आवरले, आता मस्त जेवण करून घेते. आज जेवायला पण आम्ही दोघंच आहे, मी आणि स्वप्नील दादा. कारण यांना आज दिवसभर काही खायचं नाही. ते म्हणजे मला आज उपवास धरायचा आहे न खाता, त्यामुळे ते काही खाणार नाही आहे. दादा चालले कुठेतरी लग्नाला, मग ते आम्ही दोघंच आहे जेवायला पण. त्यामुळे आता मी घेते जेवून, परत मला तिकडे जावं लागेल. चला, मस्तपैकी जेवण करते आता. हॅलो. काय उन्हात बसलात काय? हो. तुमची स्किन पण किती ड्राय झाली. मॉइश्चरायझर लावा वरती जाऊन. मॉइश्चरायझर नाही ना, आहे ना. त्यानं माझं तोंड काळा पडून जाईल. मग काळ मला आवाज कशामुळं पण change पडतं झाला. माहिती? काळ कशामुळं पडतं माहिती? रात्रभर घसा दुखत होता माझा. यांना भुरकं दिसतं, त्याच्यामुळे ते गोरं दिसतं. आणि ते लावलं का ऑइली होतं ना, त्याच्यामुळे ते काळं दिसतं, दुसरं काहीच नाही. ओके. समजलं? डर्मॅटोलॉजिस्ट. चला, माझं तर सगळं आवरले. आता नानी त्यांच्या घरी पुऱ्या बनवायला जायचंय. पुऱ्या तर झालेल्या आहे बनवून आणि आता 2-2:30 वाजत आले. तर थोडा वेळ आराम करते, कारण सारखं बसून बसून पण पाय दुखते. तर जरा वेळ आराम करते. अजून माझा ब्लॉग पण एडिट करायचा राहिला आहे. उद्या कदाचित कानाकडं पण जावं लागेल, त्यामुळं ब्लॉग पण एडिट करते आता. चहा घ्यायचा का? चहा घेणार का? काय खाते तुम्ही? संतली? संपली. नको, मला चहा घ्यायचा आहे. घेते ना. दादांना बी सांगा तुम्हाला चहा प्यायला बोलवलं. नाही तर जाऊ द्या, मीच देते त्यांना वर. घ्यायचं एक विचारतो ना आधी. घ्यायचं आहे की नाही त्यांना, घ्यायचंच राहतो. हिवाळ्यात त्यांना विचारायचं नसतं की तुम्ही चहा घेणार की नाही. ते चहा घेतातच. काय असं का बरं? चिकू पा तिथे बसतो. इकडे इतका डेंजर आहे. चपाती खातो बरं का, पण बाजरीची भाकर खात नाही, तशीच ठेवतो. मी सकाळी त्याला चपाती बी टाकली आणि बाजरीची भाकर पण टाकली. त्याने चपाती खाऊन घेतली, बाजरीची भाकर तशीच ठेवली. म्हणजे इतका चटुऱ्या जीवीचा आहे तो सुद्धा. यांनी काय केलं माहिती का, एक संत्री सोडली, ती खाल्ली, खिशातून परत दुसरी काढली. मला वाटलं अरे आता तर सोडलेली संत्री खात होते, मग कळलं का खिशात होती दुसरी. म्हणजे ती खिशातून काढलेली मी. मारून फेकू का? तू जर व्हिडिओ फुटेज चेक केलं ना पहिलं, ती माझ्या हातातच होती दुसरी पण. काय माहिती, मी एवढं कोण पाहत हो. मी ना अशा खायच्या गोष्टींकडे एवढं लक्ष नाही देत. हे सगळं मी म्हणलो नसतो, पण ते ब्लॉग मध्ये सांगायला लय हे करते. पाय फुटेज पाय पहिलं. मी नाही लक्ष दिलं ना, मी मान्य करते ना. मी कुठं म्हणते का हा होती मग मी पाहिली होती मग मी असं म्हणते. मी खरंच नाही पाहिली. खाण्यापिण्याच्या गोष्टींवर मी एवढं लक्ष देत नाही. थोड्या वेळाने मी बाटली अशी धरली तर म्हणशील हो संत्री खाऊन झाली, लगेच बाटली खिशातून नाही, बाटली पाहिली. बाटली तेवढी अर्धी संत्री तेवढंच पाहिलं होतं मी. बळच का म्हणून हा बघ, तुमच्या डोळ्याची संत्री पिळू का? डोळे फ्रेश होते, डोळे ना असे क्लीन होते त्यांना. असे क्लीन होते. लाल झाले. कॅमेरा ऑन राहतो ना, त्याच्यामुळे काही करता येत नाही. मी आणली असती नाही का, ऑफ असल्यावर बी नाही आणली तुम्ही मला. तू बोलत नाही ना असं ऑफ असल्यावर.
असं काही नाही, बोलते मी. ऑफ असलं इग्नोर मारते मला. पण काय माहिती ऑफ असल्यावर हानती का नाही होती मला. येते ना. हे आता हे ना, हे वेळी तर उडलं का? डायरेक्ट मध्ये घालशील. हा, उडलं का? नाही उडलं. रसच नाही राहिला काय ना त्याला. हे हा, थांबा इकडं पा. उडलं का? इकडं पा. मग डोळा झाकू नका ना, डोळा झाकू नका ना आता. कसं वाटलं? आग होती लई. मी उडून बघू का माझ्या डोळ्यात? हे डायरेक्ट फाटलं तवा. मला काय मज्जा वाटते काय माहिती यांच्या डोळे तोडून. चांगलं राहत ते, थोडी ना वाईट आहे. आता सरळ डोळे करा, म्हणजे डोळे उघडा. वर पा ना. हा पा, किती भारी झाले तुमचे डोळे, लाल लाल दिसना ना. पण हे किती? हे दिसना ना. हे किती? 1 3. कुठे? ते काय 3च आहे. 4 आहे. चला मस्त चहा टाकते आमच्या दोघांसाठी, माझ्यासाठी आणि दादांसाठी. स्वयंपाकाची वेळ झाली, तर आज मला बटाट्याची चटणी आणि मसाले भात बनवायचा आहे. तर रोज प्रश्न पडतो यार, काय भाजी करणार. आत्या असल्यावर तरी आत्याला विचारते, मग दोघींच्या डिस्कशनमध्ये काहीतरी तर ठरतं. पण एकटे असल्यावर तर काय भाजी करू ते कळत नाही. त्याच्यात असं वाटतं की उगाच यांना नाही आवडले तर, त्याच्यामुळे त्यांच्या आवडीचंच करते मी पण. म्हणजे त्यांच्या दोघांचा विचार करून भाजी करते, कारण नाही आवडलं तर परत असं वाटतं का नको यार कमी जेवले तर. त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचा विचार करते की त्यांना काय आवडेल त्याच सेनी बनवते. सोना बर्थडे पार्टी में केक कट करने के लिए चलो. गाईज आमचं आता जेवण वगैरे झालंय आणि आज सोनांचा बर्थडे. तर सोनांचा, मग रिस्पेक्टफुली बोलले ना, सोनाचा म्हणल्यावर थोडं बरं. सोनाचा बड्डे, तर त्याच्यासाठी आम्हाला त्यांच्या बड्डे पार्टीला बोलवलं आहे त्यांच्या भावानी, म्हणजेच मोनानी. तर चला आम्ही तिघं तर चाललो आहे बड्डे पार्टीसाठी. तू जाऊन आला असन लहान पोरावानी. केक खायला चला, केक खायला चला, चला चला केक खायला. बाई तुम्ही तर लय गुंडाळलं. शॉपिंग केली बाबा यांनी, शॉपिंग दाखवते एकमेकाला. चांदू मामा लपलास का, जांभळीच्या झाडा माग लपलास का. नवीन गाणं बनवलं. नवीन गाणं बनवलं. काय? चांदू मामा लपलास का, जांभळीच्या झाडा माग लपलास का. झालं नवीन जांभळीचं. निमोनीच्या जागी जांभूळ टाकते तर नवीन लगेच गाणं. येस. हे मोनपा आधीच केक खाऊन घेऊ राहिले. बर्थडे बॉयला राहू दे. चला बर्थडे सेलिब्रेशन तर झालंय. जो भांड्यांचा राड आहे आपला तो आवरून घेऊ. चला भांडे वगैरे तर घासून झाले. आणि आज म्हणजे आत्ताच मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करून बघते की कसं येतं आहे. आणि ते पण पोर्ट्रेटमध्ये तर छान येतं बरं का. थोडंसं लाईटचा इफेक्ट होतो, कारण लाईट मोठा पाहिजे. म्हणजे आता इथं एकच सिंगल लाईट आहे ना, जर इथं मोठी ट्यूब असली ना तर छान दिसतं. लाईट मॅटर करतो व्हिडिओमध्ये जास्त. हे मला जेव्हा मी व्हिडिओ काढायला लागले तेव्हा मला कळायला लागलं, नाही तर मला पण एवढी अक्कल नव्हती आधी. तर जेवण झालं, बड्डे करून आलो, भांडे पण झाले, आता सगळं आवरले. आणि आता दादाने त्यांनी शेक केलेला आहे. सगळे तिकडे शेकोटी घेत आहे दादा हे. मग म्हटलं मी पण जाते, कारण मी पण घरात एकटीच आहे. म्हटलं चला थोडा वेळ जाऊ शेकोटी घेऊ. हे बघा
खूप मोठा शेक केला यांनी इथं. मी पण चालली. शेकोटीवाले शेकोटी आज नुसती लाकडाची शेकोटी करेल डायरेक्ट. विजायचीच नाही का बरं आता. लवकर मला झोपायचं होतं पण आठवलं की उद्या सॅटर्डे आणि उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे. तर यांचे कपडे प्रेस केलेले नव्हते तर म्हटलं प्रेस करून ठेवू. परत सकाळी लई गोंधळ होतो, पटकन आवरायचं राहतं आणि इतकी घाई होती ना की मग यांची पण चिडचिड होती. त्याच्यामुळे म्हटलं आधीच सगळं आवरून घेऊ म्हणजे कसं सकाळी निवांत. तर चला यांचे कपडे प्रेस करून घेते.